नमस्ते, मी स्मिता किंगरे. डॉक्टर गणेश तरतरे सरांचा शो हा क्युरेट करण्यामागचा हेतू असा होता की चित्रकार अनेक शैलींमध्ये काम करत असतात. अनेक प्रोसेसमधून तो जात असतो, अनेक प्रकार तो हाताळत असतो आणि तरतरे सरांचं या स्टाईलमध्ये जी कामं आहेत त्या आधी लोकांनी पाहिलेली आहेत आणि ती जी कामं पाहिलेली आहेत त्या कामांमध्ये अनेक बदल होत गेलेले आहेत आणि ते झालेले बदल शिवाय ती सहजता आहे ती त्यांच्या कामातली, ते माध्यम त्यांनी किती छानपणे हाताळलं आहे हे थोडंसं लोकांना त्यांच्या जहांगीरच्या शो सोबत दिसावं असंही वाटत होतं. हा एक थोडासा उद्देश होता. तरतरे सरांचं आता तसं पाहिलं तर ते रिटायरमेंटला आलेले आहेत, म्हणजे खूप वर्ष त्यांनी अध्ययनात घालवलेली आहेत आणि अध्ययनात घालवता त्यांनी खूप वर्षाची त्यांची प्रॅक्टिसही आहे चित्रांची. तर हा जो शो होतोय त्यांचा पहिला सोलो शो होतोय तसा एवढ्या मोठ्या चित्रांचा जहांगीर आर्ट गॅलरीत मोठं प्रदर्शन होतच होतं. जेव्हा मी त्यांची चित्र पाहिली ना तेव्हा त्यांची साईज आणि हे बघून मी एकदम हे झालो की अरे बापरे, एवढे मोठे आणि एवढे कलरफुल चित्र सरांनी केलेली आहेत. तर सहज असं मनात आलं म्हणजे की हे काय म्हणजे ही एवढे कलर आणि एवढे स्ट्रोक्स वगैरे एवढे मोठमोठे पॅचेस कुठून आले. तर मग मी म्हटलं की याचा बेस काय असेल म्हणून मग जसं मला आठवत होतं सरांनी काही ब्लॅक अँड व्हाईट चित्र माझ्या स्मरणात होती सरांची. त्यांचा आधीचा शो होता तो मुक्ती म्हणून हा शो होता आर्टिस्ट सेंटरला केलेला. तर तो माझ्या डोक्यात होता की तो ब्लॅक अँड व्हाईटच काम करतात म्हणून. शक्यतो माझ्या डोक्यात असंच होतं की छोट्या छोट्या साईज मध्ये ब्लॅक अँड व्हाईट काम करतात. मग काय की नेहमी काय कुठली पण क्रिया घडते ना तर त्याला काहीतरी कारण असतं. तर ते कारण काय आहे म्हणून शोधण्यासाठी मी जेव्हा त्यांना सांगितलं की बाबा मला तुमचं बाकीचे स्केचेस वगैरे ड्रॉइंग्स वगैरे ते सगळे दाखवा, तेव्हा त्यांनी ती दाखवली. तर मला वाटलं की याचा एक शो व्हायला पाहिजे, म्हणजे त्याच वेळेस व्हायला पाहिजे, कारण काय लोकांना दोन्ही गोष्टी एकसाथ बघता येतील. आणि आपलं निप्पॉन गॅलरीत जे आहे त्याचा आकार आणि हे बघता ही चित्र इकडे लावावे असं माझ्या मनात आलं की इकडे तर चांगला शो होऊ शकतो म्हणून. तर मग अशा प्रकारे विचार केला की एक बेस काय असतो चित्रांचा, एवढ्या मोठ्या चित्रांचा. म्हणजे आता तिकडे 20 फुटाच्या जवळपास चित्र आहेत, 5-5 फुटाची चित्र आहेत. निप्पॉन मध्ये 6-6 इंचाची आणि 8-8 इंचाची मिनिएचर फॉर्मॅटची चित्र आहेत. तर ते दाखवण्यासाठी म्हणून मी असं प्लॅन केलं की त्यांचा एक शो इकडे आपण क्युरेट करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग आम्ही टायटल पण थोडस त्या चित्रांच्या प्रक्रियेला धरून आम्ही टायटल केलं की काय उरतं अधिक अपूर्ण सत्य. म्हणजे या त्यांच्या प्रोसेसला धरून ते टायटल आलं आणि मग त्यांची जी क्रिया आहे, क्रियेला प्रतिक्रिया आहे त्यांच्या माध्यमाची, त्या माध्यमाला आम्हाला थोडंसं एक्झॅगरेट करायचं होतं की त्या चित्रांची सुरुवात कुठेतरी इथे झालेली आहे. तसा हा शो प्लॅन झाला. म्हणजे अपूर्ण सत्य म्हणजे सत्य नेहमी पूर्णच असतं असं नाही, तर सत्याच्या मागे पण जी कारणं असतात ती अपूर्णही असू शकतात. याच्यात कसं आहे की म्हणजे काहीतरी आपण करतो, परत ते खोडतो, परत ते रिवर्क करतो, परत ते खोडतो, असं करत प्रक्रिया होते. म्हणजे की मनात एक विचार आहे तो स्पष्टपणे येतोय, मग तो परत नको वाटतोय, तो काढतोय, परत ठेवतोय, अशी जी प्रक्रिया चालू आहे ना, त्यामुळे ते अपूर्ण सत्य असं म्हणजे या चित्रांच्यात ते जास्त आहे. त्या ह्याच्यात ते असं आहे की त्यांचे उत्स्फूर्तता म्हणजे एवढ्या म्हणजे तिकडे तांडव होते, रुद्र अवतार म्हणजे थोडे रुद्र तत्व म्हणजे तो फोर्स आहे थोडक्यात. तर दोघांच्यातला फरक असा आहे. खरं तर या दोन्ही शो मधून आम्हाला एक नवीन ट्रेंड पण इथे सेट करायचा आहे की तुम्ही सगळ्या गॅलरीज मध्ये सुद्धा एका वेळी आपले शो करू शकता. तर अशा पद्धतीने एक नवीन ट्रेंड सेट करायचा आमचा या एक्झिबिशन मधून प्रयत्न आहे. म्हणजे की नुसतंच हे नाही तर तुम्हाला 2 ऑप्शन्स तुम्ही विचार करू शकता एकाच वेळेस. म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्ह शो जे असतात ना ते कसे की आपल्याला एकाच वेळेस सगळा आढावा घेता येतो चित्रांचा, पण ती जी सुरुवातीची चित्र असतात आणि नंतर झालेली चित्र येतात त्याच्यात खूप व्हेरिएशन्स असतात. मग प्रत्येक चित्राला ट्रीटमेंट वेगळी लागते, प्रत्येक स्टाईलला ट्रीटमेंट वेगळी लागते, लाइटिंगची, डिस्प्लेची. ते त्या एका गॅलरीत शक्य नसतं. तर तुम्ही असे प्रयोग करू शकता की एकाच वेळेस 2 जागी शो करून
ते सगळ्या चित्रांना चांगल्या न्याय देऊ शकतो. कदाचित भविष्यासाठी हा नवीन ट्रेंड असू शकतो आणि हा ट्रेंड सेट आम्ही डॉक्टर गणेश तरतरे ह्यांच्या एक्झिबिशन्स मधून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून आम्हाला खूप आनंद झालेला आहे. हा शो पाहण्याचं जर तुमचं राहिला असेल तर योगिता राणे यांच्या युवरा चॅनलवर जाऊन तुम्ही हा शो नक्की बघा. योगिता राणे खूप एफर्ट्स घेत आहेत हे सगळे एक्झिबिशन समोर आणण्यासाठी. त्यांना आपण सगळ्यांनी सपोर्ट करूया. थँक्यू.